ते आता काय झालं आपण आम्ही तर 3 टाइम जर 8 तासांची झाड काढतो ठीक आहे आता आता त्यामध्ये खाता येईल काय बटा नाही का इकडे कुठं हो सोड आपल्याला फर्स्ट इयरला वर्कशॉपमध्ये जे जॉब करायचे आहेत 5 जॉब त्याचं ड्रॉइंग इथं नोटीस बोर्डला लावलं जात आहे. आता पहिल्यांदा जॉब आपल्याला सीट मेटलचा करायचा आहे. सीट मेटल GI डस्ट पॅन ह्याचं ड्रॉइंग दिलेलं आहे, स्केल दिलेला आहे. असतेच GI डस्ट पॅन, मराठीत कचरा भरण्याची सुपली. ती गॅल्वनाइज पत्र्यामध्ये करावायची आहे. हे ड्रॉइंग दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला सुपली करायची आहे. ऑपरेशन मार्किंग, हॅमिंग, कटिंग, ड्रिलिंग, होल्डिंग, रिवेटिंग अँड फिनिशिंग. मटेरियल GI शीट, बोट खाली घ्यायची GI शीट, वर्कशॉपमध्ये आल्यानंतर जनरल सेफ्टी गाईडलाईन्स फॉर वर्किंग इन वर्कशॉप. हे आपण अवलोकन करावायचं आहे. आपले जे जॉब तयार करतो आपण त्याचं बॅच वाईज हे कबर्ड आहे. A1, C1, D1, B1 ह्या बॅचेस प्रमाणे जॉब इथे ठेवायचं आहे. हे इन्स्ट्रुमेंटचं साहित्य लागणारे जे मटेरियल जॉब करण्यासाठी लागणारे जे आहे हे तिचे कप्पे आहेत. इथेही जॉब करू शकतो इन्स्ट्रुमेंट सगळं साहित्य. तर आपल्याला लागणारे जे मशिनरी आहे जॉब करण्यासाठी सीट मेटल शॉप. पिलर ड्रिलिंग मशीन, याचा मेन स्विच इथे आहे. ऑन ऑफचा स्विच आहे. हा हँडल, इथे बीट फिट करायचं आहे. हे पुलर ड्रिल मशीन जॉबना होलं पाडण्यासाठी. होल्डिंग मशीन, हँडल आहे ऑपरेटिंग. हां दुसरं फोल्डिंग सरफेस प्लेट, बॉटमची ही टॉपची मुव्हेबल, ह्याच्यामुळे पत्रा बेंड होतो. हे लार्ज फोल्डिंग मशीन. ही मिनी होल्डिंग मशीन. छोटे जॉब असले तर याच्यावर फोल्ड करून जॉब करता येतात. हा बेसचा होल्डिंग ऑपरेशन, हे टॉपचं होल्डिंग ऑपरेशन.
हे सेविंग मशीन, पत्रा कट करण्याचं मशीन आहे. हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सेविंग मशीन. हँड ड्रिल मशीन. हे स्विच ऑन ऑफ. हे रिवेटिंग करण्यासाठी होल करावं लागतं. त्याच्यानंतर हे रिवेट, ह्याला रिवेट म्हणायचं. उदाहरणार्थ हे रिवेटिंग केलेलं आहे. इथे रिवेटिंग कसे करायचं ते मी दाखवणार आहे. हे रिवेट, हा पंच, हॅलो पंच. हे पंचच्या साहाय्यानं त्याला हेडिंग करता येते. हे चिजल, मार्कर, लागणारे साहित्य, पंच, बॉलपेन हॅमर, छोटा स्मॉल हॅमर, बॉलपेन हॅमर रिवेटिंगसाठी. एक कात्री आहे पत्रा कट करण्याची, इत्यादी. पुश करा. आपल्याला ह्या जॉबसाठी जे डस्ट पॅनसाठी ह्या सरफेस प्लेट, हे संपूर्ण टेबल आहे, त्याचा यूज करावाचा आहे. मॅलेट, मराठीत त्याला मुंगली म्हणायचं. स्केल, मार्कर, सरफेस प्लेट, हा स्क्वेअर बार, हा राऊंड बार. आपल्याला गोल जॉब करावायचा असेल तर हे आपण बघू शकता. हे रिवेटिंग करण्यासाठी वापरतात हा बार. हे मी दाखवतो. हे ड्रॉइंगप्रमाणे पहिली स्टेप 300 mm बाय 230 mm ही पहिली शीट आहे का बघायचं. मार्किंगप्रमाणे आम्ही कटिंग करून घेतलेली आहे. 300 mm बाय 300 mm बाय 230 mm. दुसरी स्टेप हॅमिंगची. 1 2 3 तिन्ही साईडला हॅमिंगचं मार्किंग करावायचं आहे 5 mmचं. Mm. खाचे में इकडे 5 mm त्याचा क्रॉस कटिंग करायचं मार्किंग.
परत दुसऱ्या बाजूलाही तेच मार्किंग करायचं आहे. पाच mm साईडनं 5 mm सोडायचं आहे. क्रॉस कटिंग मार्किंग. आपल्याला शेडिंग मशीनवर कट करायचं आहे. मी ते दाखवतो. हा कोपरा कसा कट करायचा हे शेडिंग मशीनवर धरून असं कटिंग होऊ शकतं. हे हॅमिंग कसं करायचं फोल्डिंग हे एजला मॅच करायचं आहे. मार्किंगचं एज हा हँडल प्रेस करायचा आहे असा. नंतर हा बॉटमचा हँडल वरती करून हा फोल्डर आपल्याला पूर्ण करायचा आहे. स्मॉल मशीनवर पूर्ण बेंड करता येते याचा. आपल्याला बेंड कसं करायचं ते दाखवतो. ही सरफेस प्लेट आहे. हॅमर, मॅलेट,
काय करायचं तर त्याच्यावरती ह्या सीटवरती स्क्रॅचेस पडू नये म्हणून मशीनवर आपण प्रेस करू म्हणजे एक प्लेन सरफेस होईल. अशा तऱ्हेने गोट बेंड करायचा आहे आपल्याला हाताला लागू नये जॉब म्हणून. तर याचं मार्किंग ड्रॉइंग प्रमाणे तिसरा पार्ट $45 घेतलेला आहे. इथून इथपर्यंत म्हणजे 5 mm हॅमिंगचं वजा करून 40 mm घ्यायचं आहे. mm. शीट नंबर 3 मध्ये आपण आलेलो आहोत. मार्किंग फोल्डिंग कसं करायचं ते मार्किंग करत आहे. इकडून ही 40 इकडून ही 40 तिन्ही बाजूला हेमिंगचं मार्किंग केलं त्याच बाजूला 40 mm ड्रॉइंग प्रमाणे मार्किंग करत आहे. इकडून 40 mm इथून 40 mm हे 40 mm चाळीस mm 40 mm आपल्याला हा 0 चौथा पॉईंट हे मार्किंग करायचे आहे. हा 0 to 40 हे मार्किंग ड्रॉइंग प्रमाणे या जॉबचं नाव आहे GI शीट GI डस्ट पॅन. मराठीत ह्याला कचरा भरायची सुपली म्हणायचं. हे कटिंग दाखवलेलं आहे. इथून इथपर्यंत कटिंग करायचं आहे ड्रॉइंग प्रमाणे. हे ड्रॉइंग प्रमाणे इथून 90 डिग्रीमध्ये 40 पर्यंत कट करावायचं आहे. ते मी शेअरिंग मशीनवर दाखवतो.
40 mm पर्यंत कटिंग करायचं आहे. तर हे फोल्डिंग कसं करायचं आहे ते हा पहिला पार्ट पूर्ण फोल्ड करून घ्यायचा आहे. ह्या मार्किंगच्या एजवरती पॅरलल ठेवलेलं आहे. हे प्रेस केलेलं आहे हँडेल आणि बॉटमचा हँडेल वरती करायचा आहे 90 डिग्रीमध्ये. हे थोडं पुढे घेऊन ही बाजू पुढे घेऊन या छोट्या फोल्डिंग मशीनवर बेंड करावायचं आहे. बॉटमचा हँडल मी ऑपरेट करत आहे. परत तीच क्रिया हे आता हॅमरच्या साहाय्यानं पूर्ण चौकोन करून घ्यायचा आहे. हा स्क्वेअर बार याच्यावरती जॉब ठेवून लाकडी हॅमरनं करावायचं आहे. ड्रॉइंगप्रमाणे हे फोल्डिंग केलेलं आहे. आता रिवेटिंग मी कसं करायचं ते दाखवतो. पुश केलं का? होल पाडण्यासाठी आपल्याला पंच करावं लागणार. हातोडी मारा. हे ड्रिलिंग मशीन होल कसं पाडायचं ते मी दाखवतो.
हे रिवेटिंगचा बॉक्स आहे. हा पंच, हा बी पंच, हा भरीव पंच, हा पोकळ पंच, दोन्हीचाही यूज करायचा आहे. हा खालून रिवेट पास करायचा आहे. हा वरती रिवेट आलेला आहे. हा पॅरलल रिवेटच्या सरफेसला धरून हॅमर मारावायचा आहे. आता हा भरीव पंच मारलं म्हणजे रिवेटचा माथा गोल होतो, म्हणून भरीव पंच मारायचा आहे. दुसरा रिवेट ते पंच हे पंच घालून आपण होल मोठं करू शकतो. रिवेट हा खालून वरती घालायचा आहे. हे वरती टोकाला असं पकडून हा पोकळ पंच याच्यावर प्रेस करायचा आहे. हॅमरिंग हा भरीव पंच मारायचा आहे. दुसरा पार्ट खालून रिवेट वरती आलेला आहे. पोकळ पंच याच्यावर मारावायचा आहे. हॅमर केलेला आहे. नंतर हा भरीव पंच मारायचा आहे. गोल डोकं होण्यासाठी भरीव पंच मारायचा आहे. दुसरा रिवेट
परत होल मारू आपण. थोडं मुवेबल असल्यामुळे ते थोडं हलू शकतं. रिवेटिंग परत. हा पोकळ पंच मारायचा आहे. हा भरीव पंच. हे गोल डोकं झालेलं आहे. थोडं हॅमरिंग. आता हँडल बसवायचं. याचं मार्किंग हे हँडल कसा तयार करायचा मी दाखवतो. त्याचं मार्किंगही दाखवतो. त्याचा सेंटर याचा सेंटर हा सेंटर पॉइंट घेतलेला आहे. हे हँडल कसा करायचा मी ते दाखवतो. फोल्डिंग कसं करायचं साईडला. हे मार्किंग केलेलं आहे हॅमिंग 5 mm पूर्ण. हॅमिंग कसं फोल्ड करायचं ते पाहू शकता. हे दोन्ही हॅमरचा यूज हा हँडल तयार झालेला आहे फोल्डिंग. ह्याला होलंसुद्धा मारलेले आहेत. परत एकदा मारून घेऊ.
याचा सेंटर काढू. हा सेंटर टू सेंटर मॅच करायचा आहे. याचा फोल्डिंग 30 mm घेतलेला आहे. स्केलनं 30 mm चा फोल्ड करायचा आहे. त्या एजवरती पकडून मार्किंग याचा सेंटर काढायचा आहे. हा सेंटर पास करायचा आहे इकडे. हा भी सेंटर पास करायचा आहे दोन्ही बाजूला. हे दोन्ही बाजूला पास केलेलं आहे. याचं मार्किंग हे मार्किंग ड्रॉइंग प्रमाणे केलेलं आहे. हे 30 mm पर्यंत घेतलेलं आहे फोल्ड. हे मार्करनं मार्किंग केलेलं आहे. तर आपण ड्रिलिंग करू. इथे होल मारायचा आहे. ही 2 होलं पाडलेली आहेत. हे मार्किंग प्रमाणे ठेवलेलं आहे. पोकळ पंच मारलेला आहे. नंतर रिवेटिंग हे 90 डिग्री पाहिजे. हा भरीव पंच मारायचा आहे. परत ड्रिलिंग करू. वेळेबल असल्यामुळे हलू शकते.
हे राईट अँगल आहे का नाही याची खात्री करू आपण. राईट अँगल ट्राय स्क्वेअर इंग्लिशमध्ये 2 नावं आहेत. ह्याला मराठीत काटकोन किंवा गुणिया म्हणतात. याची साईज 6 इंच आहे इथून इथपर्यंत. ह्या साईजवर मागवला जातो. राईट अँगल ह्या एजला लावून हे राईट अँगल आहे. आपल्याला पाहिजे त्या पोझिशनवर घेता येतो. हे राईट अँगलमध्ये आहे. आता राईट अँगलमध्ये आहे अशी खात्री करून रिवेट खालून वरती आला पाहिजे. असं धरू पोकळ पंच आता मारावायचा आपल्याला. नंतर रिवेटिंग. हा भरीव पंच परत. ह्याचा अँगल आपण कसंही करू शकतो. हे व्हॉईसमध्ये घालून ह्यामध्ये खाली दाखवा. खाली इकडे इकडे आपल्याला पाहिजे त्या पोझिशनमध्ये घेऊ शकतो. बेंड हँडलचा बेंड आपल्याला अँगल किती पाहिजे तेवढा घेऊ शकतो. हे फिनिशिंग. हॅमरनं करायचं आहे. अशा तऱ्हेने आपल्या ड्रॉइंगप्रमाणे GI डस्ट पॅन तयार झालेले आहे. शीट मेटलचा जॉब पूर्ण झालेला आहे. ड्रॉइंगप्रमाणे हे आपल्याला अवलोकनार्थ सादर आपले मनपूर्वक आभारी आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल, प्रॅक्टिकल पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओके.